स्ट्रेस हा शब्द खूप छोटा आहे, बट याचे दुष्परिणाम आपल्या लाईफवरती खूप वेगळ्या पद्धतीने पडतात. स्ट्रेस म्हणजे नेमकं काय? तर स्ट्रेस ही एक नॅचरल आणि गरजेचा रिस्पॉन्स असतो. कशाविरुद्ध? चॅलेंजेस असतील किंवा भांडणं झालेले असतील किंवा जर आपल्याला धमकी आलेली असेल किंवा आपण घाबरलेलो असतो, त्यावेळी जर थोडाफार स्ट्रेस येणं ही एक साहजिक गोष्ट आहे. बट ही प्रोसेस जर लाँग टाईम चालत असेल तर नक्कीच हे आपल्या बॉडीला खूप धोकादायक आहे. मग स्ट्रेस येण्याची कारणे आपण पाहिले तर आपल्या लाईफ इव्हेंट्स असतात. मग त्यामध्ये डायव्होर्स असेल, फायनान्शियल इश्यूज असतील किंवा वर्कलोड असेल, हेवी वर्कलोड असेल, डेली प्रेशरमध्ये आपण जर पाहिलं तर फॅमिली इश्यू असतील, मग फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज असू द्या किंवा डिफिकल्ट रिलेशनशिप्स असू द्या, अशा वेळी स्ट्रेस खूप जास्त प्रमाणामध्ये येतो. फिजिकल सिम्पटममध्ये आपण जर पाहिलं, मेडिकल सिम्पटममध्ये तर हेडेक, मायग्रेनचा प्रॉब्लेम काही व्यक्तींना असतो किंवा मस्क्युलर पेन असतं किंवा चक्कर येणं, अशा वेळीसुद्धा स्ट्रेस येणं साहजिक आहे. डायजेस्टिव्ह इश्यूज असतात, मग त्यामध्ये इनडायजेशन, कार्डिनल इश्यूज असतील, त्यामध्ये BP वाढलेला असेल किंवा खूप थकवा आलेला असेल, त्याबरोबरच आपल्याला झोपेचे इश्यूज असतील, अशा वेळीसुद्धा स्ट्रेस वाढतो. इमोशनल जर फॅक्टर आपण कन्सिडर केलं तर त्यामध्ये अँक्झायटी, अँगर, जो व्यक्ती खूप रागीट आहे, काही व्यक्ती डिप्रेशनमध्ये जातात आणि ओव्हरवेल्म जेव्हा आपल्याला फिलिंग येते, अशा वेळीसुद्धा स्ट्रेस येणं साहजिकच आहे. मग अशा वेळी बिहेवियर चेंजेस आपल्यामध्ये होतात. मग बिहेवियर चेंजेसमध्ये काय काय होऊ शकतं, तर आपल्या हॅबिट्स चेंज होतात. त्याबरोबरच आपण सोशल विथड्रॉ म्हणजे समाजापासून, व्यक्तींपासून आपण बाजूला एकटे पडून जातो. त्याबरोबरच मग एकटे पडल्यानंतर काही व्यक्ती अल्कोहोल अब्यूज जास्त करतात, निकोटीनचा वापर जास्त करतात, काही तर ड्रगच्या आहारीसुद्धा जातात. तर अशा लाँग टर्म इफेक्ट जो स्ट्रेसचा आहे, अशा वेळी जास्त काय होऊ शकतो, तर त्याचा डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्या हृदयावरती कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस आपल्याला होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल हाय ब्लड प्रेशर किंवा समटाईम कार्डियाक अरेस्ट, असे प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतात. मग आपण नक्कीच काय केलं पाहिजे, तर सगळ्यात पहिलं व्यायाम. जसं ठरलेलं आहे, व्यायाम हा एक अविभाज्य घटक आहे. त्याबरोबरच डाएटमध्ये प्रोटीन आपण जास्त घ्यायचं आहे. त्याबरोबरच तळलेले पदार्थ किंवा बाहेरचे पदार्थ पूर्णपणे आपण टाळले पाहिजेत. आणि लास्ट म्हटलं तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट. मग यामध्ये आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो, तर सगळ्यात पहिलं मेडिसिन R184 आहे. सकाळी 10 थेंब एम्प्टी स्टमक आपल्याला घ्यायचं आहे. दुपारी 10 थेंब थोड्याशा पाण्यामध्ये जेवण झाल्यानंतर एक अर्ध्या तासाने आपण घेऊ शकतो. आणि रात्री झोपताना 10 थेंब घ्यायचे आहेत. हा ड्रॉप आपल्याला कमीत कमी 15 दिवस घ्यायचा आहे. आणि जर आपल्याला बेटर फील होत असेल तर कमीत कमी 1 ते 2 महिने आपण हे मेडिसिन कंटिन्यू वापरायचं आहे. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. दुसरं मेडिसिन आपण बघितलं तर जिनसेंग 1x टॅबलेट, सकाळी 2 गोळ्या, दुपारी 2 गोळ्या आणि संध्याकाळी 2 गोळ्या आपण खाऊ शकतो. ॲकोनाईट 30 पोटन्सीमध्ये जर पेशंटला अँक्झायटी अटॅक येत असतील, माइल्ड म्हणजे कमी प्रमाणापासून जास्त प्रमाणामध्ये जर अँक्झायटीचे अटॅक येत असतील तर नक्कीच ॲकोनाईट 30 पोटन्सीमध्ये आपण पेशंटला देऊ शकतो. अर्जंटम नायट्रिकम हे मेडिसिन ज्या वेळी पेशंट किंवा स्टुडंट असेल, एक्झाम ॲपियर होत असेल आणि त्याला खूप अँक्झायटी होत असेल, खूप घाबरल्यासारखं होत असेल, तर अशा वेळी आपण अर्जंटम नायट्रिकम देऊ शकतो. जॅल्सेमियम 200 अशा वेळी म्हणजे डिहायड्रेशनमुळे जर स्ट्रेस वाढत असेल किंवा मस्क्युलर पेन होत असेल, अशा वेळी आपण जॅल्सेमियम 200 देऊ शकतो. कालिफॉस जर पेशंटला झोपेच्या तक्रारी असतील आणि न झोप लागल्यामुळे जर पेशंटला स्ट्रेस वाढत असेल तर अशा वेळी आपण कालिफॉस
सकाळी 2 गोळ्या, दुपारी 2 गोळ्या आणि संध्याकाळी 2 गोळ्या त्या पेशंटला देऊ शकतो. तर खूप छान रिझल्ट पेशंटला येऊन जातो. असेच वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला वेगवेगळ्या आजारांवर पाहायचे असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. आणि लास्ट म्हटलं तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.